बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई महानगरपालिकेच्या ठेवीवरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। मुंबईला कोणी मायबाप राहिलेलं नाही, सध्या लुटारूंचं राज्य सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। दरोडा टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय। पालिकेवरून ठाकरे शिंदेंमध्ये जुंपलेली आता असताना चोरी आणि दरोडेखोरीहून सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत। ठाकरेंची शिवसेना येत्या 1 जुलैला मुंबई महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात 1 जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सध्या पावसाप्रमाणे निवडणुकाही लांबत चालल्या आहेत असा टोला ठाकरेंनी सरकारला लगावला। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय। जयंत पाटील यांची राष्ट्रवादीत घुसमट होत असून ते अस्वस्थ असल्याचा दावा शिरसाट यांनी केला। दरम्यान शिरसाटांच्या आरोपांना आता जयंत पाटलांनी खास शैलीत उत्तर देत थेट शिरसाटांच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केला। भारतीय जनता पार्टी बंजारा समाजाला न्याय देऊ शकते असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मुंबईत बंजारा समाजातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना कोर्टानं चांगला दणका दिलाय। एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या 5 कोटीच्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात सुनावणीच्या पहिल्या दिवशी गुलाबराव पाटील गैरहजर राहिले। याबद्दल त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। त्याचवेळी उद्याचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही अशी तंबी दिली। उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीनं गद्दार दिन साजरा करण्याऐवजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करावा अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडेंनी केली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार हे गद्दारांचे आद्य पुरुष असल्याचा टोला त्यांनी लगावला। उद्धव ठाकरेंनी गद्दार दिनाची घोषणा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून त्यांनी भाजपबरोबर युती करून 5 वर्ष सत्ता भोगली, पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी लाचारी केली, ते आज गद्दार दिन साजरा करतात हे शोकांतिक असल्याचं मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले। गद्दार आणि खोके म्हणवणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडूंनी दिलाय। मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं आमदार बच्चू कडूंनी स्पष्ट केलं। कोणत्याही निवडणुकीमध्ये संघटनेच्या माध्यमातून नावं ठरवली जातात। एखाद्या नेत्याच्या किंवा पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यावरून जागा वाटपाची नावं ठरवली जात नाहीत। कामाचा विचार करून पक्ष आपल्याला पुन्हा संधी देईल असा विश्वास रक्षा खडसेंनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातल्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपर्क से संवाद या अभियानाची सुरुवात जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथून करण्यात आली। यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून भाजपला घटक पक्षांची आठवण राहिली नाही अशी खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली। प्रत्येकाची एक वेळ असते, आम्ही पण वाट पाहत आहोत असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी सरकारला इशारा दिला। अमोल मिटकरींनी कुठेतरी थांबलं पाहिजे, अन्यथा त्यांचा संजय राऊत होईल अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे। विरोधी पक्ष नेता कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, त्यात त्यांनी लुडबुड करण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले। जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि कर्नाटकचे माजी मंत्री अरविंद लिंबवले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। नरेंद्र मोदींच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानं 9 वर्षात कामांचा आढावा पत्रकार परिषदेत घेण्यात आला। मात्र यावेळी कोणत्याही राजकीय प्रश्नांवर बोलायला दानवेंनी नकार दिला। पुण्याच्या वाघोली इथं भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मोदी @9 निमित्तानं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या प्रमाणात तरुणांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला। आमदार महेश लांडगे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं। शिंदे सरकारला वर्ष होत आलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, त्यावर बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिलाय। आता मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटत नाही, पुढचा विस्तार हा 2024 मध्ये होईल, ती क्षमता सरकारमध्ये नाही असंही ते म्हणाले। गेल्या 1.5 महिन्यापासून नाशिक महानगरपालिकेला आयुक्त नाहीये, तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्याही बदलीची चर्चा होऊ लागली आहे। त्यामुळे पुढील काळात सरकारचे कारभारी कोण असणार यावरून उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे। तर मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी सत्तेतले भाजप आणि शिवसेनेत चढाओढ असल्याचं बोललं जात आहे। बदली प्रक्रियेतून सूट मिळावी यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांनी सरेंडर करावं, अन्यथा फौजदारी कारवाई करू असा इशारा आमदार बच्चू कडूंनी दिलाय। दरम्यान असं बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व शिक्षकांची यवतमाळ इथल्या मेडिकल बोर्डाकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे।
G20 समिट अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान या विषयाच्या अनुषंगानं नवी मुंबईतल्या खारघर इथं रन फॉर एज्युकेशन रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती लावली। नीट 2023 परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल नुकताच जाहीर झाला। देशातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या RCCच्या 4 विद्यार्थ्यांना 720 पैकी 700 पेक्षा अधिक गुण मिळाले। या 2 विद्यार्थ्यांना 705 तर 2 विद्यार्थ्यांना 700 गुण मिळाले। पावसानं दडी मारल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या 5 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पेरण्या खोळंबल्यात। मशागतीची कामं आटोपून शेतकऱ्यांनी उसनवारीवर बी बियाणं खरेदी केलं, मात्र अद्याप पावसाचा पत्ता नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत। मान्सून लांबल्यानं बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय। शिरूर कासार प्राथमिक आरोग्य केंद्रात बोरवेल आटल्यानं पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे। येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास टँकरनं पाणी पुरवठा करावा लागू शकतो। भीमाशंकरमधील पश्चिम पट्ट्यात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर पाऊस होईल या आशेवर साडीच्या पेरण्या केल्या, मात्र पावसानं दडी मारल्यानं रोपांची वाढ मंदावली असून काही ठिकाणी रोपं जळू लागली आहेत। त्यामुळे शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। धाराशिव जिल्ह्यातल्या 219 प्रकल्पांमध्ये केवळ 13% पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट घोंघावत आहे। अजून पाऊस न पडल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। मनपा हद्दीमध्ये 500 पेक्षा जास्त अनधिकृत आणि धोकादायक इमारती आहेत, मात्र काही मोजक्या बांधकामांवर कारवाई झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। बीडच्या पाटोदा सावरगाव घाट रस्त्यावरच्या पुलाची दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत। 13 गावातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते, त्यामुळे आता नागरिकांनी संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरचे एसटी आगार हे राज्यातलं 7व्या क्रमांकाचं सर्वाधिक नफा मिळवून देणारं एसटी आगार आहे। मात्र सर्वाधिक नफा मिळवून देणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे। बांधकाम विभागाची परवानगी न मिळाल्यानं डागडुजी करता येत नसल्याचं मत स्थानिक प्रमुखांनी दिले। लातूर इथल्या श्री रविशंकर शाळेच्या स्कूल बस चालकाला गाडी चालवताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। यावेळी चालकानं तात्काळ गाडी बाजूला घेऊन थांबवली। विद्यार्थ्यांच्या मदतीनं डॉक्टरांना बोलवण्यात आलं। दरम्यान चालकाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। चालकाच्या प्रसंगावधानामुळे 25 विद्यार्थ्यांचा जीव वाचला, चालकाची मात्र प्राणज्योत मालवली। नागपूरच्या सावरगावमध्ये पेट्रोल पंपावर अचानक आग लागल्यानं घबराट पसरली। पेट्रोल भरायला आलेल्या ग्राहक मोबाईलवर कॉल उचलत असतानाच अचानक पेट्रोलनं पेट घेतला। कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवलं। पंढरपुरात विठुरायाचं मंदिर भाविकांसाठी आता 24 तास खुलं राहणार आहे। पांडुरंगाची नवरात्र सुरू झाल्यानं देवाच्या विश्रांतीचा पलंग काढण्यात आलाय। 24 तास दर्शनासाठी उभ्या राहिलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये यासाठी त्याच्या पाठीला मऊ कापसाचा लूड देण्यात आला। आषाढी यात्रा काळामध्ये पंढरपुरात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून महा आरोग्य शिबिर भरवण्यात येतं। त्यासाठी 3000 डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले। 6 लाखांपेक्षा जास्त भाविकांना पुरेल इतका औषध साठा आरोग्य विभागानं तैनात ठेवलाय। जगद्गुरू संत तुकोबांची पालखी इंदापूर तालुक्यात पोहोचली। यावेळी बेलवडी इथं मोठ्या उत्साहात गोल रिंगण सोहळा पार पडला। रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। पंढरीकडे निघालेल्या वारीमध्ये एक काश्मीरी तरुणी विठ्ठलाचे अभंग गात पसायदान म्हणते। शामिमा अख्तर असं तिचं नाव आहे। शामिमाच्या माझे माहेर पंढरी या अभंगाला मोठी लोकप्रियता मिळाली। काश्मीरच्या अशांततेत वाढलेल्या शामिमाला अभंगामध्ये शांततेची अनुभूती मिळते। त्यासाठी ती पुण्यातल्या एका खाजगी महाविद्यालयात संगीताचे धडे गिरवते। आहे भीवरेच्या तेरी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची गणपूजा पार पडली। यावेळी भाविकांनी श्री खंडोबा आणि माणसा देवीच्या स्वयंभू शिवलिंगावर भंडाऱ्याच्या राशी रचल्या। पुजारी सेवक ग्रामस्थांनी यावर फुलांच्या आकर्षक रोषणाई केली। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या उंबरडगा या गावात गेल्या 3 महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्यानं गावातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतीसमोर धुणी भांडी सोबत घेत आंदोलन केलं।
जळगाव जिल्ह्यातल्या कसगाव इथं बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणामध्ये वाढ झाली। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याच्या कारणावरून एका नागरिकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। हिंगोली जिल्ह्यातल्या आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला। अक्षय भालेराव या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। नवी मुंबईतल्या सिडको क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत नाहीये। नागरिकांना टँकर ही वेळेवर मिळत नाहीये। या विरोधात मनसेने जोरदार आंदोलन केलं। सिडको कार्यालयात जात अधिकाऱ्यांना बादलीनं पाणी भरायला लावलं। चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बाळ चोरीची घटना समोर आली आहे। सकाळी 6 वाजता वॉर्ड क्रमांक 15 मधून अनोळखी महिलेनं बाळासह रुग्णालयाबाहेर पलायन केलं। सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून पोलिसांनी आता तपास सुरू केला। नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील इस्लामपूर इथल्या ठाण्याच्या हद्दीतून गोतस्करांनी केलेल्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले। या घटनेच्या नंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर बाकीच्या आरोपींचा शोध सुरू आहे। जुन्नर तालुक्यातल्या पारगाव तर्फे आळे या ठिकाणी उसाच्या शेतात मृत बिबट्या आढळून आला। ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिली, मात्र अजून बिबट्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बिडकीन इथं रांजणगाव खोरी रोडवरच्या शिवारात दावणीला बांधलेल्या वासराच्या बिबट्यानं फडशा पाडला। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला। रावेरच्या खिरडीमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 6 बकऱ्यांचा मृत्यू झाला। यात शेतकऱ्याचं 1 लाखाचं नुकसान झालं। ग्रामपंचायतीनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या बोथी गावचे ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांना रंगेहात लाच घेताना अटक करण्यात आली आहे। एका शेतकऱ्याच्या सिंचन विहिरीचा प्रस्ताव पंचायत समितीत दाखल करण्याच्या कामासाठी त्यांनी 3000ची लाच मागितली। याच्या तक्रारीनंतर एसीबीनं त्यांना बेड्या ठोकल्या। बुलढाण्यात कर्णकर्कश बुलेट सायलेन्सरवर रोड रोलर चालवत पोलिसांनी कारवाई केली। या बुलेटमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असून ज्येष्ठांना लहान बाळांना त्रास होत होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेची धामधूम सुरू असताना धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येते। पुरी रथयात्रेत बलभरत ताल रथ ओढत असताना मार्चीकोट चौकात धक्काबुक्की झाल्यामुळे गोंधळ उडाला। यात 50हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे। अहमदाबादमध्ये रथयात्रेच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे। रथयात्रेच्या दरम्यान घराची बाल्कनी कोसळल्यानं अनेक जण जखमी झाले असून पहाटेचा हा व्हिडिओ समोर आलाय। इमारतीच्या बाल्कनीत उभं राहून रथयात्रा पाहत असताना अचानक वरच्या मजल्यावरची बाल्कनी खाली कोसळली, त्यामुळे मोठा अपघात झाला। ओडिशातील बालासोर इथल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयनं मोठं पाऊल उचललंय। या अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत असल्याची चर्चा सुरू असताना सीबीआयनं रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल ज्युनियर इंजिनियरचं घर सील केलंय। दरम्यान रेल्वेचा हा ज्युनियर इंजिनियर फरार असल्याचं सांगण्यात येत आहे। हे चुकीचं असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं। इंडिगो या हवाई प्रवास वाहतूक कंपनीनं सोमवारी पॅरिस एअर शोमध्ये एअरबस या कंपनीकडे A320 श्रेणीतल्या 500 छोट्या विमानांची मागणी नोंदवली। एअरबस या फ्रान्सच्या कंपनीकडे एवढी मोठी मागणी नोंदवणारी इंडिगो ही पहिली कंपनी असल्याचं बोललं जातं। राजस्थानमधील जयपूर न्यायालयामध्ये एक आगळीवेगळी घटना घडली। पत्नीला पोटगी देण्यासाठी पतीनं चक्क 55,000 रुपयांची नाणी आणली। 5 गोण्यांमध्ये आणलेली ही चिल्लर पाहून सगळेजण थक्क झाले। पतीनं नाणी मोजून प्रत्येकी 1,000 रुपयाची पिशवी तयार करून पत्नीला देण्याचे आदेश कोर्टानं दिले। जगभरातील 5 पर्यटकांना टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी जात असलेली पाणबुडी हरवल्याची माहिती मिळते। रविवारपासून पाणबुडीची कोणतीही माहिती मिळाली नाहीये। आता पाणबुडी शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला। ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाला सर्व स्तरातून कडाडून विरोध होतोय। आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननं चित्रपटावर बंदी घालण्याची विनंती करणारं पत्र पंतप्रधान मोदींना लिहिलंय। या पत्राद्वारे आदिपुरुष चित्रपटाचं प्रदर्शन तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली। रावण आ रहा हूं न्याय के 2 पैरों से अन्याय के
करण जोहरचा बहुप्रतीक्षित रॉकी और राणी की प्रेम कहाणीचा टीजर प्रदर्शित झाला। टीजरमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळाली। टीजरमध्ये करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या सिनेमांची झलक पाहायला मिळाली। बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरचा आगामी उलझ चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू झालंय। जान्हवीनं सेटवरचा एक फोटो शेअर केला। फोटोमध्ये चित्रपटाचा क्लॅपबोर्ड दिसून येतोय, तर या सिनेमात जान्हवी एक आगळीवेगळी व्यक्तिरेखा साकारणार आहे। दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आणि उपासना यांच्या घरी छोट्या परीचं आगमन झालंय। हैदराबादमधील अपोलो रुग्णालयामध्ये उपासना दाखल करण्यात आलं होतं। लग्नाच्या 11 वर्षानंतर रामचरण आणि उपासना आई-बाबा झाले। अभिनेत्री श्रद्धा कपूरनं आलिशान अशा कार सोडून ऑटो रिक्षानं प्रवास केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। ऑटो सर्वात उत्तम आहे आणि ऑटोसारखं काही नाही असं ती बोलताना दिसते। टिकू वेड शेरू सिनेमा सध्या अनेक कारणामुळे चर्चेत आहे। अशातच या सिनेमाची निर्माती कंगना रनौतनं या सिनेमातील आयटम सॉन्ग रिलीज केलंय। यात अभिनेत्री अवनीत कौरचा बोल्ड लुक पाहायला मिळतो। दाक्षिणात्य सुपरस्टार यशनं नुकतीच 4 कोटीहून अधिक किंमत असणारी अत्यंत महाग अशी लँड रोव्हर खरेदी केली। यश आणि त्याच्या परिवाराचा नवीन रेंज रोव्हरचा पोज दिलेला फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। क्रिकेटर विराट कोहली आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो। जिममध्ये वर्कआउट करतानाचा अनेक व्हिडिओ तो शेअर करतो। असाच एक व्हिडिओ त्यानं पुन्हा एकदा शेअर केला। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।